नमस्कार यूट्यूब फॅमिली, हे आहेत माझे वडील आणि आम्ही चाललेलो मर्याईच्या मंदिरात. तर आम्ही हे असं घागरी भरून चाललो होतो. आज आमचं ह्या महिन्यात आम्हाला मर्याईला कोंबडं कापावं लागतं. तर दरवर्षी हे प्रथा आहे, करावंच लागतं. आणि हे आहे छोटंसं मंदिर. बघा मी कशी पूजा करते, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. अशी आम्ही ही आहे बघा लक्ष्मी, मर्याई लक्ष्मी. लेकरं बाळ सुख शांती चांगले राहावं, आनंदित राहावं, आजार वगैरे काही होऊ नये म्हणून हे कोंबडं कापलं जातं आणि तिची पूजा केली जाते. अशा पद्धतीनं पूजा केली जाते. दिवा लावायचा, पहिलं पाणी देवीला असं पाणी वाटायचं साईडने, मग देवीच्या देहाला सिंदूर लावायचं, मग कुंकू हळद लावायचं, हार फूल चढवायचं, मग ओटीचं सामान ठेवायचं, सगळं ओटी भरायची, हिरवं ब्लाऊज पीस, ओटीचं सामान, एक नारळ, केळी, हे असं सगळं. हे बघा सिंदूर लावते मी, असं सिंदूर लावून घ्यायचं. त्याच्यानंतर हळद कुंकू व्हायचं. हिला शेंद्राचं मान आहे या मर्याईला. असं आम्ही राहतो तिथंच थोडंसं दूर एक मंदिर आहे छोटंसं. तर इथे हे दरवर्षी केलंच पाहिजे. आणि हा आहे मसोबा, इकडं पण शेंदूर लावावं लागतं. हे बघा अशी मी शेंदूर लावून घेतलं. तेलामध्ये शेंदूर टाकून लावायचं. इथे माझी बहीण आली होती, तिला मी बोलत होते. ती पण आजच केली आणि मी पण आजच केले. आम्ही सख्या बहिणी, सख्या जावा आहोत. ही मोठी बहीण माझी, आम्हाला एकाच घरात दिले दोघीला. ती मोठी आहे आणि मी लहान. आम्ही दोघी मिळूनच करतो दरवर्षी. आम्ही लहानपणी खेळायचो, तुझं घर माझं घर, आणि खरंच ते झालं की आम्ही दोघी बहिणी एकाच घरात आलो. आणि तसंच आता आम्ही दोघी बहिणी खेळल्यासारखंच लहानपणीच असंच आम्ही करतो. तुझं जेवण झालं का, मी तिला फोन करते, ती माझं जेवण झालं का, ती मला करते. तुझं आवरलं का, ती मी करते तिला, कधी ती मला फोन करते. तर असं आम्ही आनंदित राहतो, एकमेकीला समजून घेतो. कधी कधी आमच्यात वाद पण होतं, पण ठीक आहे, समजून घेतो. ती मोठी आहे ना, ही बारकी आहे, ठीक आहे. दोघे पण एकमेकीला आम्ही समजून घेतो आणि छान आनंदित असंच राहतो. तिला पण एक मुलगा एक मुलगी आहे आणि मला 2 मुली आहेत. तर असं मी छानपैकी पूजा करून घेतलं.